नामदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगड तालुक्यात भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात। माननीय नामदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगड तालुक्यात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासेना महिला आघाडी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। उद्घाटन झाल्यानंतर कबड्डीचे चुरशीचे सामने बघायला मिळाले। जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असल्याने मंडणगड तालुक्यातील नागरिकांना एकापेक्षा एक कबड्डी खेळाडू, रायडर, डिफेंडर तसेच उत्कृष्ट कबड्डी खेळाचे दर्शन या ठिकाणी पाहायला मिळाले। काही संघांनी एकतर्फी विजय मिळवला तर काही संघांना 2 ते 4 गुणांसाठी हार पत्करावी लागली। त्यामुळे जय पराजय हा झाला असला तरी खेळाडू हे जिद्द व चिकाटीने खेळत होते। कबड्डी सामन्याचे प्रेक्षकांनी मनसोक्त आनंद लुटला। तसेच नामदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या दिवशी होणारे सामने अटीतटीचे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। कबड्डीचा अंतिम सामना नामदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत होणार असून विजयी संघाला पारितोषिक वितरण समारंभ हे नामदार योगेश कदम यांच्या हस्ते देण्यात येणार आहे। तसेच पक्षप्रवेश होणार असून यामध्ये नगरपंचायतचे नगरसेवक, तालुक्यातील सरपंच तसेच असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश असणार आहे। नामदार योगेश कदम यांचा वाढदिवस असल्याने शुभेच्छा देण्यासाठी खूप गर्दी होऊ शकते, त्यामुळे सुरक्षा कडक असल्याचे सांगण्यात येत आहे। मंडणगड स्पोर्ट्स अकॅडमी मंडणगड आणि जय हनुमान अडखळ आणि खेळना बोनसच्या रूपाने आपलं खातं खोललेलं आहे। हा खेळाडू आणि सुंदर सुंदर असे या ठिकाणी पकड करण्यात आलेली आहे। खेळला या ठिकाणी पुन्हा एकदा गुण जातोय तो खेळच्या पारड्यामध्ये। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 गडी बोनस प्लस 2 पॉइंट्स खेळला मिळालेला आहे। दोन्ही सामन्यामध्ये आपले विजयी घोडदौड आहे ते चालू ठेवलेले आहे ते गजानन संघर्ष क्रेशियानं। या ठिकाणी नामदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? सर्वांना जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि कर्तृत्ववान राज्यमंत्री या मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंडणगड तालुक्यामध्ये आजपासूनच आम्ही कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे। आज मंडणगड तालुक्यामध्ये जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। आज मोठ्या दिमागात या ठिकाणी त्या स्पर्धेला सुरुवात देखील झालेली आहे। उद्या माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये 10 वाजता याच ठिकाणी या स्पर्धेला पुन्हा देखील सुरुवात होणार आहे। स्पर्धेचा अंतिम सामना ज्यावेळी होईल त्याचवेळी या ठिकाणी मंडणगड तालुका शिवसेना महिला आघाडी आणि युवा सेनेच्या वतीनं दादाचा वाढदिवस साजरा करणार आहोत। त्याचप्रमाणे स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे। दादा स्वतः उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र या ठिकाणी बोललं जाते उद्या पक्षप्रवेश पण जोरदार होणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? सध्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि यांनी जो काही सर्व शिवसैनिकांना आदेश दिलेला आहे की मिशन टायगर योजना ही जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवायची आहे त्याचाच एक भाग म्हणून या मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार मंत्री योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर, यांच्या विकास कामांच्या जोरावरती प्रभावित होऊन मंडणगड तालुक्यातील अनेक काही पदाधिकारी आहेत, त्यामध्ये काही नगरसेवक देखील आहेत, सरपंच देखील आहेत, हे उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आपल्याला ते निश्चितच उद्या पाहायला मिळेल। आम्ही आज त्याच्यावर अधिक बोलणं योग्य ठरणार नाही, परंतु नक्कीच मंडणगड तालुक्यामध्ये आज नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून जो विकास होतोय त्याच्यावर प्रभावित होऊन खूप लोक आज आमच्या शिवसेनेमध्ये सहभागी होत आहेत आणि आम्ही त्यांचं देखील मोठ्या दिलाने या ठिकाणी सहर्ष स्वागत करणार आहोत।
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं नियोजन करण्यात आलं आहे. कशा प्रकारे आपण हे नियोजन केलं आहे? मंडणगड तालुक्यामध्ये गेली 2-3 वर्ष कबड्डी स्पर्धा कधी झाल्या नव्हत्या. पण मग आज दादांच्या वाढदिवसानिमित्त त्याचं औचित्य साधून ही स्पर्धा व्हावी आणि त्यासाठी हे आपण सगळं नियोजन केलेलं आहे. जिल्हास्तरीय निमंत्रित संघ जे 3 तालुक्यामध्ये नावाजलेले संघ आहेत अशा संघांचे सामने आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि दादांनीच या मंडणगड तालुका कबड्डी असोसिएशनला जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये किमतीची मॅच असोसिएशनला भेट दिलेली आहे. त्याच मॅचवर स्पर्धा ठेवून आपण त्या मॅचचं देखील उद्घाटन करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि मुलांना नवीन नवीन खेळाडू घडावे यासाठी आपण मंडणगड शिवसेना तालुका वतीनं आपण हे आयोजन केलेलं आहे. हे किती दिवस स्पर्धा आपल्या चालणार आहेत? निमंत्रित कबड्डी संघाच्या स्पर्धा ह्या 2 दिवस म्हणजे 17 तारीख आणि 18 तारीख या 2 दिवस स्पर्धा होणार आहेत. 2 गटामध्ये या स्पर्धा होणार आहेत. चांगले 3 तालुक्यातले नामांकित संघ यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अतिशय सुंदर अशा स्पर्धा आज त्या ठिकाणी पार पडत आहेत.